काही शंका होतं त्याच्यावरती मला तुमच्या पक्षाचे खरंच राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झालेत का आणि या अनुषंगाने राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगाने काही सवाल केला त्याबद्दल काय म्हणतात? ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असती, याचा अर्थ ते नेमलेले नसावे. एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा काय हा भाग त्या ठिकाणी येतच नाही ना. कारण एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजणांनी मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली, त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय दोन मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही. असू दे ना, आता तुमच्या बातम्यावरती मी काय त्याच्यावरती बोलणार. माझ्याबद्दलची नाराजगी आहे असं तुमच्या ज्या काय बातम्या सांगतात, म्हणून मी म्हटलं तुमचं सूत्र काय मला माहीत नाही, पण मला माझं गोत्र माहिती आहे ना. अख्खा महाराष्ट्र 8 वेळा पालथा घालणारे जे महाराष्ट्रातले मोजके नेते त्याच्यातला मी एक आहे. तेव्हा मला सलगपणाने मतदारसंघ तालुके सगळे सांगता येऊ शकतात. त्यामुळे कोणाला काय वाटतं याच्यासारखा विचार करण्याइतपत काय आजची ती काय स्थिती नाही. 41 वर्ष राजकारणात आहे आणि माझी सुरुवात रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 85ला झाली आणि 85ला विधानसभेचं तिकीट मिळालं. 41 वर्षाचा प्रवास हा काय अशाच पद्धतीने राहिलेला नाही. आणि रायगडसारखा अतिसंवेदनशील राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या जिल्ह्यामध्ये इतके वर्ष काम करणं म्हणजे काहीतरी असेल थोडंफार. दोन भाग आहेत. मी आज अचानक आलो असं म्हणण्याचं काही कारण, आज शुक्रवार आहे, तर दर शुक्रवारी मी येतो. बोलू दे ना सागरजी, असं काय करताय? अचानक येण्याचं काय कारण? आज अधिवेशनाला सकाळी जाऊन इकडे आलो, दर शुक्रवारी येतोच. एक भाग. दुसरा भाग असा की या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा अगोदर झालेली होती. त्याच्यामुळे सोयीनुसार त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या नेत्या म्हणून वहिनींनी पत्र दिली, पण माझ्या सहीचीच पत्र आहे. त्यामुळे काय वेगळं वावगं वाटायचं काय कारणच काय? आता इतर पक्षामध्ये सुद्धा अशा नियुक्त्या देताना काही सगळेच आहेत ते काय प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला सगळेच प्रश्न राष्ट्रवादीबद्दलच का वाटतात आणि का विचारलं जातं हे सुद्धा माझ्यासाठी एक थोडंसं अनाकलनीच आहे. गोल्डन ट्रायंगल मुंबई, पुणे, नाशिक हा औद्योगिक परिभाषेत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 99 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषद अजितदादांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांचे कष्ट, मेहनत, त्यांचा अप्रोच, कमालीची संवेदनशीलता, कामाच्या बाबतीमध्ये त्याने दाखवली दूरदृष्टी, त्याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश या राज्यामध्ये मिळालं. ते नेहमी तिथे मिळालं. नाशिकने पण दिले. यावेळच्या निवडणुकीमध्ये नाशिकचे यश सुद्धा अधोरेखित झालं. पण आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला जागा कमी मिळतात. रायगडमध्ये एकच जागा मिळते, रत्नागिरीमध्ये एकच मिळते. अशा वेळेला तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जागा मिळाल्या. सातारामध्ये आम्हाला 2 जागावरती लढता आलं. त्यापेक्षा जास्त जागावर आम्ही लढू शकलो नाही. सांगण्याचा माझा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं पोटेन्शियल तयार होत असतं. आता ते त्याच जिल्ह्यातले आहेत म्हणून पोटेन्शियल असलेल्या नमुने तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणाला टीका करण्यासाठी तसं म्हणता येईल, पण ते टीका करण्यासाठी राहील. पक्ष गुणवत्तेवरती चालतो. याचा अर्थ इतरांची गुणवत्ता नाही अशातला का भाग नाही. एकाच व्यक्तीची एका जागेवरती निवड करत असताना त्या जागेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या खूप राहू शकते, राहणारच. कारण पक्षाचं क्रीडर हे पवारसाहेबांच्या वेळेला तयार झालेलं होतं. दादांनी तर 99 सालापासून पक्षाचं क्रीडर संबंध महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच युवक असेल, युवती असेल, महिला असेल किंवा इतर सेल ज्या नियुक्त्या असतील या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांची सजगता, त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योग्यता ही मोठ्या